काय मी काय केलं? पागल झालंय काय? तू माझ्याबद्दल दुसऱ्यांना का असं सांगत फिरतो निकू? अरे मी कोणाला काय सांगितलं? तर तू आमचा फ्रेंड आहेस आणि तूच आमच्याबद्दल सगळ्यांना सांगत फिरतोस अरे का पण असं? मी कोणाला काय सांगितलं? डोकं नको फिरव, मी काम करतोय. बोल लवकर. जेवलं नाही, भूक आहे, डोकं फिरलंय. बोल काय झालं? हॅलो. तू स्वतःला जास्त शहाणा समजतोस का? त्याची मी मस्ती नाही करत हं. माझं डोकं पहिलं फिरलंय. काय झालं ते सांग. डोक्यात नको जाऊ हं. मी मारण तिकडं. खरं जाऊ नको, डोक्यात फिरलं नको. मी आधीच रागात आहे बाई. खरं सांगतोय. काय झालं सांगशील? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो कसे आहात सर्व? आय होप सर्व मजेत असाल. सो आजचा ब्लॉग काहीतरी युनिक आहे आणि मस्त आहे. म्हणजे मी फर्स्ट टाईम प्रँक करणार आहे आणि लास्ट टाईम फक्त एकदा गुड्डीवर केलेला, त्याच्यानंतर आत्ता प्रँक करते आहे आणि ते पण मी एकटी. आणि काय माहिती पण मला खूप भीती वाटते या प्रँकमध्ये, कारण तेव्हा तर दादा वगैरे होता आणि आता मी एकटीच आहे आणि मी कॉल करणार आहे माझ्या फ्रेंडला आणि त्याला असं म्हणणार आहे की तू असं का केलंस, माझ्याबद्दल का सांगितलंस, म्हणजे असं थोडंसं इमोशनल करणार आहे आणि त्याचे रिॲक्शन घेणार आहे. सो काय माहिती, पण मला असं वाटतं खूप शिव्या आहे. मला खूप भीती वाटते. तर त्याला कॉल करायच्या आधी माझ्या फोनमध्ये जे सिम आहे ते मी मम्मीच्या फोनमध्ये टाकणार आहे आणि मग त्याला कॉल करेन, कारण की मम्मीच्या फोनवरतून कॉल केला तर त्याला डाऊट येऊ शकतो की ही मम्मीच्या फोनवरतून का कॉल करते, कधीच नाही केला, आत्ता का केला. तर होऊ शकतं, कारण त्याला माहिती आहे ना व्लॉगिंग वगैरे करते त्याच्यामुळे. आणि तुम्ही बोलत असाल एवढा मेकअप करून तयार होऊन मी ब्लॉग का करते, तर असं नाही आहे. मी हा एवढा मेकअप रील्ससाठी केलेला, रील्स बनवत होती आणि म्हणून हे नवीन नवीन कपडे घातले आहेत आणि मेकअप केला आहे. नाही तर घरी मी एकदम नॉर्मल असते, चिलमध्ये असते, काहीच मेकअप नसतो, काय नसतो. पण आता रील बनवत होती, पण मला असं कधीच विचार आला की मी प्रँक केला तर, असं मध्येच मला आलं मधात की मी करावं आणि लगेच मी कॅमेरा ऑन केला आता आणि सिम टाकते पहिला आणि मग स्टार्ट करूया. यार मला खूप भीती वाटते, माहीत नाही काय होणार, पण ठीक आहे, ट्राय करते मी. माझा फर्स्ट प्रँक, फर्स्ट म्हणजे सेकंड, फर्स्टवाला तो गुड्डीसोबत केलेला तो फोनवरून आणि आत्ता हा. सो ठीक आहे, बघूया. मज्जा तर येणार आहे खूप, तरी पण भीती वाटते. ठीक आहे, मला हसायला आवडतं तर माझे कंट्रोलच नव्हतं हसणं. सो ठीक आहे, बघूया. पहिलं तर सिम टाकते. सो गाईज, मी माझ्या फोनमधलं तर सिम काढलेलं आहे आत्ता. हे माझे सिम आहे आणि आता मी मम्मीच्या फोनमधलं सिम काढते. यार जाम भीती वाटते मला, असं वाटतं तुम्हाला जाम शिव्या बिव्या देईल. मला हे कॅमेरामध्ये कॅप्चर करायला पण भीती वाटते की तो काय बोलेल, कारण की लास्ट टाईम एकदा असं झालेलं, त्याच्यामुळे कदाचित त्याला आयडिया असू शकते की ही माझा प्रँक वगैरे करते. पण ठीक आहे, मी ट्राय करते यार. कदाचित त्याला डाऊट येऊ शकतो. हे मम्मीचं सिम आहे, मम्मीचं सिम साईडला ठेवतो आणि माझं सिम पहिला टाकून घेतो. ह्याच्यामध्ये दोन्ही टाकू शकतो, पण मी दोन्ही नाही टाकत आहे, माझंच टाकते फक्त. जाम भीती वाटते. सिम टाकले आता. सो बघूया, नंबर पहिला लावते. गाईज, फोन म्हणजे सिम वगैरे टाकले मी आता. सो बघूया, मी कॉल लावते. कदाचित माझे नंबर या फोनमध्ये आले नसतील, तरी पण मी सर्च मारते, बघते. मला ना खूप भीती वाटते. भीती म्हणजे तो खूप शिव्या वगैरे घालू शकतो, काय माहिती तो काय करेल. नंबर नाही येत आहे ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं ह्या फोनमधून घेऊन मग नंतर ह्याच्यामध्ये मला डायल करावं लागेल. सो थांबा जरा. गाईज, मी नंबर डायल केला आहे आणि आता मी कॉल लावते आहे. पण मला असं वाटतं आहे ना, तो कन्फर्म करायला आमचा एक अजून एक फ्रेंड आहे, तो त्याला कॉल करू शकतो की हिचं काय चाललं आहे, काय करते, मी काय केलं नाही तरी पण ही बोलते आहे, असं मला वाटतं आहे. पण ठीक आहे यार, हा मम्मीचा फोन किती वेळा लॉक होतो.
तर नंबर डायल केला आणि मी कॉल लावते आता. थांबा तुम्हाला आवाज येत आहे की नाही माहीत नाही मला बघू दे ह्याच्यात आवाज जातो का, कारण की आजूबाजूच्या बॅकग्राऊंडला खूप आवाज येतो आहे. कारण की मी जिथे राहते त्याच्यासमोर स्टेडियम आहे आणि तिथे क्रिकेट मॅच वगैरे चालू आहेत. सो कदाचित त्याचा आवाज येत असेल. मी बघते, पहिला एकदा चेक करते. गाईज कॉल लावला आहे पण रिंग नाही वाजत आहे. प्लीज माझा प्लॅन फ्लॉप नको व्हायला. कॉल का नाही लागत आहे यार. अजून एक नंबर आहे तो ट्राय करते. सो ठीक आहे, रेडी. अरे यार हा फोन लॉक होते तर मला असं वाटतं कॉल लागतोय. उचलत का नाही आहे कॉल. माझं प्लॅन फ्लॉप. कॉल नाही उचलत आहे. कदाचित काम करत असेल. नाही तर असं कधी होत नाही, पहिल्यांदा आलंय. हॅलो, बोल ना. कुठे आहे? नाही मला बोलायचं आहे, समजलं ना. फोन ठेवलास तर बघ. बोल काय झालं, बोल. तू असं का केलंस माझ्यासोबत? मी काय केलं? का असं केलंस तू? मला काही कळलंय तुझ्याबद्दल. मी काय केलं? पागल झालंय काय? तू माझ्याबद्दल दुसऱ्यांना का असं सांगत फिरतो निकू? अरे मी कोणाला काय सांगितलं? मला बिलकुल नाही आवडलंय. अरे पण मी काय, आणि मला खूप राग येतोय. मला एवढा राग येतोय ना तुझं, असं वाटतं तिथे घुसून तुला मारावं. मला एवढा राग येतोय, खूप राग येतोय. काय सांगितलं ते तर मी सांगतो. मी ते सांगणार नाही तू काय सांगितलं वगैरे. फक्त तू का, म्हणजे तू आमचा फ्रेंड आहेस आणि तूच आमच्याबद्दल सगळ्यांना सांगत फिरतोस का असं? काय सांगितलं? डोकं तुला मी काम करतोय, बोल लवकर. जेवलं नाही, भूक आहे, डोकं फिरलंय, बोल काय झालं? जेवला नाही तर मी काय करू मग? काय झालं? हसू नको, हसण्यासारखं नाहीये. अरे मग बोल ना, काय झालंय? कशाला मर्डरला लावते? पण तू का सांगितलं असं? म्हणजे आम्ही तुला एवढं चांगला फ्रेंड समजतो. आम्ही तुझ्याबद्दल कोणाला काय सांगतो का? आम्ही तुझ्याबद्दल सांगतो का कोणाला? आम्ही तुझ्याबद्दल कोणाला काय सांगतो का? तू स्वतःला शहाणा समजतोस काय जास्त? काय कोणाला सांगितलं? तू स्वतःला शहाणा समजतोस का? मला ते सांग. तू स्वतःला जास्त शहाणा समजतोस का? त्याची मस्ती नाही करत. मग डोकं पहिलं फिरलं, काय झालं ते सांग. मी थोडी मस्ती करते. मी मस्तीमध्ये आली आहे का? ते ठेव डोक्याला, ठेव. का? ऐक, बोल काय झालं. तू असं काय सांगितलंस की प्राची अशी आहे, प्राची तशी आहे, म्हणून मी तिच्याशी जास्त बोलत नाही. ए शाळ्या, जास्त स्वतःला शाळा समजू नको, समजलं ना? मला समोरच्या व्यक्तीने सांगितलंय तसं की निकू असं असं बोललाय तुझ्याबद्दल. ऊपर लेबल लगा दे, ऊपर से मैं ऐसे लगाने का नहीं है. हेलो, हाँ बोल. बोल काय बोलते? मला काम नाही झालं, बोल काय झालं, बोल. काम नाही झालं, मी काय करू मग? काम नाही झालंय तर. पण तू माझ्याबद्दल असं का सांगितलंस की प्राची अशी आहे, प्राची तशी आहे, म्हणून मी प्राचीशी जास्त बोलत नाही आता. तू असं का सांगितलंयस की प्राची अशी आहे, प्राची तशी आहे? गाईस तो जाम शिव्या देतोय आणि मला जाम भीती वाटते. मला असं वाटतं तो कॉल लावेल दुसऱ्या फ्रेंडला. अरे ऊपर ले बघ.
तू इथे बोलशील का पहिला, नाही तर मी तुला ब्लॉक करून टाकेल. पहिला सांगते तुला मी तुला ब्लॉक करून टाकेल, समजलं ना. बोल. कोण काय बोलत ते मला सांग आणि मी- कोण काय बोलत ते नको सांगू. काय बोलत ते सांग. अरे तेच की प्राची अशी आहे तशी आहे म्हणून मी तिच्याशी जास्त बोलत नाही आता. स्वतःला शहाणी समजते असं तसं. का पण का एखाद्याबद्दल का सांग, मी काय बिघडवलंय यार तुझं निकू. अरे तू कोणाला काहीच नाही सांगितलं आणि मी कोणाला काही मग समोरचा व्यक्ती उगाच सांगते, असंच सांगते तू सांगितल्याशिवाय. सांगत असेल बाई, मला नाही भरोसा कोणावर. पण वाटलं नव्हतं तू असं करशील. डोक्यात नको जाऊ, मी महाराज तिकडं खरं जाऊ डोक्यात नको. मी आधीच रागात आहे बाई, खरं सांगतोय. काय झालं सांगशील. मला एवढं काय काय सांगितलंय ना तुझ्याबद्दल. कोणी सांगितलं मला नाव नाही सांगायचंय. म्हणजे तुझ्याबद्दल, म्हणजे तू आमच्याबद्दल त्या व्यक्तीला काय काय सांगितलंयस, म्हणजे स्पेशल तर माझ्याबद्दल. काहीच त्याने फोन कट केला. काहीच त्याने कॉल कट केला आणि मला आता आय एम डॅम शुअर की तो दुसऱ्या फ्रेंडला कॉल लावणार आहे, त्याला विचारणार आहे की प्राचीला काय झालं आहे, ती काय बोलते आहे. या फिर तो सर्व फ्रेंड्सना कॉल लावून विचारेल की मी काय बोललो आहे तिच्याबद्दल तुम्हाला, की तुम्ही असं तिला सांगितलं आहे. मला जाम आता मला असं वाटतं तो फोन नाही उचलणार. ट्राय करते तरी पण. हसायला जाम येतो तर खूप कंट्रोल केलाय मी. हॅलो. काम करते बोल. तू काम कर, नाही तर नको करू, मला नको. मी ते रडते त्याचा तुला नाही काय पडलेलं आहे. अरे पण कोणी काय सांगितलं सांगशील. मी काय कोणाला काहीच नाही सांगितलं, खरं सांगतो भाई. माझं डोकं नको फिरू. मला सांगणारी व्यक्ती पागल आहे का? सांगणारी व्यक्ती पागल आहे, मग ते असंच का सांगेल तुझ्याबद्दल. मग मी तुला विचारतो ना काय कोणाला काय सांगितलं. हा विचार. गाईज मी तुम्हाला बोलली ना की तो सर्वांना कॉल करून विचारणार आहे की मी काय कोणाला सांगितलंय का प्राची असं असं बोलते. आता तो सर्वांना कॉल लावेल आणि कदाचित सर्वांचे कॉल मलाही येऊ शकतात या. पण मी थोड्या टाईम नंतर त्याला सांगेल की मी प्रँक करत होती, नाहीतर तो सर्वांवर तिकडे भडकेल यार. बेकार. थांबा, मी आधी एक व्यक्ती आहे त्याला कॉल करते. अजून एक फ्रेंड आहे, मी त्याला कॉल करते. हा फ्रेंड बोलतोय की असं करू नको, तो जॉबमध्ये आहे, टेन्शनमध्ये येईल, तू कॉल करून सांग त्याला की मी प्रँक करते. पण मजा ही कुछ और है यार, बहुत मजा. कुठला नंबर होता सांग गाईज. मी सांगू का त्याला की मी प्रँक करते की अजून थोडी मजा घेऊ. हॅलो हॅलो हॅलो. बोल ना बाई. अरे तू का असं सांगितलं मला, त्याचं उत्तर दे ना. मी ब्लॉक करेल निकू. निकू मी तुला ब्लॉक करेल. माझं डोकं सटकतंय, मी पहिलाच सांगते तुला. मी कोणाला काय सांगितलं ते तरी सांग. कोणी काय सांगितलं. मी का सांगू, मी का सांगू तुला, मी का सांगू. तुला नाही माहिती तू कोणाला काय सांगितलंस ते. सांगितलं बाई. जरा भरोसा नाही तर बाई मी ठीक आहे काय सांगितलं ते विचारतो मी तर. मग ते जे तुला सांगते तेच तेच बाबा तेच. काय ते सांगशील. अरे आता तर बोलली तुला मी की अशी अशी आहे प्राची खूप. कशी आहे
हरामी, खूप आगाव आहे, हरामी आहे. तिने फ्रेंडशिप तुला नाही. भेटलं नाही या तुला मस्ती वाटते का? मस्तीच आहे. मी बोलत नाही कोणाला. बोललास नाही, बोललायस नाही तू. बोललो. तू नाही बोललायस, बोललो. तू बोललायस, पण तुझ्या लक्षात नसेल. तू तुझी बोललायस. कोणाची शपथ? तुझी मारून टाकशील मला. माझी शपथ विपत घेऊ नको. एजेची शपथ. कोणाची? एजेची. त्याची पण घेऊ नको. नको घेऊ. तू स्पीकर मध्ये ठेवलाय का फोन? नाही, इयरफोन्स लावले. एजेची ठेवून देते. या त्याला कळतंय आता. हॅलो हॅलो. माझी मस्ती असं काय करू समजलं ना. हॅलो मशीन डोक्यात येतलाय खरं सांगतोय. मी मस्ती का करू तुझ्यासोबत? मला माहिती डोकं फिरलं. प्राची ऐक 2 मिनिटं. अरे कोणाला काय सांगितलं ते सांग. मी नाव नाही सांगणार. मग गाव सांग. अच्छा दाखव. मी मस्तीच्या मूड मध्ये बिलकुल नाहीये. मी पण मस्तीच्या मूड मध्ये नाही आहे. मी लय रागात आहे. माझं डोकं फिरलंय. सांग. मी सांगणार आहे. मी आता तुझ्या मम्मीला कॉल करणार आहे. माझ्या मम्मीला कर, त्याच्या पप्पाला कर. की आम्ही एवढं झालं चांगलं फ्रेंड बांधलं. अरे पण मी काय केलं काय ते सांग. हॅलो मी करतो. चल तुला मी काम करतो 5 मिनिटात. नको आताच बोल. मला खूप राग येतो. मला रडणं पण कंट्रोल नाही होत आहे निकू. मी काय केलं नाही भाई. मी कोणाला काय सांगितलं नाही. मी काय नाही. तुला काय चढून सांगितलं असेल तर भाई आमचा फोन करतो. माझं नाव सांग फक्त बस. मी नाव नाही सांगणार. तुला माहिती आहे तू बोललास. तू कधी बोललास ते तुला आठवत नाही. कारण समोरच्या व्यक्तीने मला प्रूफ सोबत दाखवलंय. अच्छा. प्रूफ दिलाय मला. कोण आहे तो? कोण आहे करतो? मी नाही सांगणार कोण आहे ते. हॅलो ठीक आहे चल ठेव. का ठेवू फोन? त्याने परत कॉल ठेवला. तो जाम रागात आहे आणि मला असं वाटतंय की तो सर्वांना कॉल करणार. आता तो खरंच करणार आहे. आता तो 10 वेळा कॉल कट करतोय. आणि मी सांगू का यार? सांगते यार, खूप भीती वाटते मला. परत कॉल लावणार आहे. जेवढे कॉल तो कट करेल ना मी तेवढे कॉल लावणार. हॅलो मी इथे कॉल लावते. तुला समजत नाहीये का? मी ओढून बोलेला. मी सगळ्यांना सांगेन. मी ओढून सगळ्यांना सांगेल. मी कॉल करते. तुला समजत नाहीये? कॉल कर. अजून एकदा कॉल. आता तर कॉलच नाही लागत आहे. स्विच ऑफ केला. नाही लागत आहे. आपण डायल केलेला नंबर. गाईज हे जे मी स्ट्रगल केलं आहे आणि मी खरंच ॲक्टर आहे.
मी जी ॲक्टिंग घेते त्याच्यातून मला असं वाटतंय, पण जाम भडकला आहे तो आणि मला असं वाटतंय तो सगळ्या फ्रेंड्सना कॉल लावून लावून विचारणार आहे की तुम्ही काय सांगितलं वगैरे. तर मी थोड्या टाईमाने, मला अजून त्याच्याशी मस्ती करायला वाटतं कारण तो जे भडकतो आणि शिव्या घालतो, पोरांमध्ये हे असतंच. सो मी आता त्याची कॉल यायची वाट बघेन आणि मग कॉल बॅक करेन. काय बोलते मी, कॉल बॅक नाही, व्हिडिओ चालू करेन. सो ठीक आहे, तो माझं स्टोरेज फुल नाही झालं पाहिजे जेव्हा त्याचा कॉल आला येईल तेव्हा, नाही तर फुल व्हिडिओची पूर्ण वाट, प्रँकची वाट. सो बघूया. सो गाईज, कदाचित तो खूप कामात आहे त्याच्यामुळे तो कॉल मे बी उचलत नाही या करत नाही आहे, पण खूप मजा आली आणि मला असं वाटतं आहे की आता टाईम आला आहे त्याला सांगायचा की मी प्रँक करत होते. पण आत्ता पण तो खूप ओरडणार आहे मला, पण त्याआधी मी त्याला विचारते की कोणाला कॉल केलेला. आपण ज्या व्यक्तीस कॉल नाही उचलत आहे तो, कदाचित काम करतोय या फिर रागवलाय, माहित नाही. आता तर लागतच नाही, बंद केला का कॉल. डायल केलेला नंबर पण समजा आत्ता कॉल नाही लागला तरी ठीक आहे, मी नंतर त्याला सांगेन की प्रँक करत होती म्हणून. पण यार सांगताना मला रिॲक्शन घ्यायचे होते त्याचे, पण पागलने फोन पण लागले. नाही थांब, ऐक, कोणाला कॉल लावलेला. नाही नाही नाही. हॅलो, कोण कॉल चल बिंडोक. कदाचित खूपच कामात आहे या फिर रागवला या फिर सगळ्यांना कॉल करून करून विचारतोय. मला एक फोन उचलला. एवढे कॉल तर मी आजपर्यंत कोणालाच लावले नसतील, माझ्या बेस्ट फ्रेंडला पण कधी लावले नसतील. म्हणजे हा पण फ्रेंडच आहे. कोण नाही काय बोललेलं, कोण नाही काय बोललेलं. मला माहिती आहे तुझी नाटकं, मला माहिती आहे. मस्ती करत होती मी प्रँक करत होती तुझ्यासोबत. मला समजलं ते भाई, जेवण हुशार आहे. हो का, हो का, म्हणून तुझी बोबडी वळत होती. मी बोललो ना भाई, मी कोणाला काय सांगितलं नाही खरं. मग तू बोललास तर मी कॉल करून विचारतो, मी विचारतो कोणाला तरी, मग असं का बोललास काय. अरे शप्पथ. पण समज असं तू कधी कोणाला बोललास आणि कुणी असा कॉल केला तर तू असं समज कोणाला कधी काय बोललास आणि कोणी असा कॉल केला तर. बरं ठीक आहे, जेवला तू. काम करतोय. काम झालं आता, बसतोय जेवायला. तू जेवले? जेवायचं आहे. मज्जा आली ना, पण मला तर जाम मज्जा आली. माझी हालत खराब कर. आणि काय आवाज ब्रेक होतोय, काय बोलला. तुझी हालत खराब, माझी हालत खराब कर आणि तुला मजा आली. होश के उड़ गए तोते तेरे, होश के उड़ गए तोते. ब्लॉग बनवतो. काय ब्लॉग, काय युट्यूबला टाक बोललो.
ऑफकोर्स, वाय नॉट. शिरप्या घातलेल्या पण टाक. टाकू काय बोल, टाकणार मी बघ. पण तुला माहिती होतं ना मी प्रँक करत होती ते, मी असंच बोलते ते. मला माहिती समजलं ते. केतकी माते गावकर. यश. काय? ये ना. हॅलो, काय बोलते? काय बोलतोयस? तू काय बोलते? तुला कसं कळलं मी म्हटलं? तुझ्या आत्म्यात तू रडते तू तशी रडतच नाही ना कधी. हा बरोबर पकडलं. शेट मला येडे समजते काय? ए शाण्या, तुझे तोते उडलेले, काय पण बोलू नको. अरे पण मी कोणाला काही सांगितलंच नाही. मी तुला विचारत होतो की तुला काय सांगितलं, तुला काय सांगितलं. म्हणजे तू सांगतोस, म्हणजे तू सांगितलंयस, त्यामुळे तू विचार करत होतास. पागल झालाय का? बरं ठीक आहे. तू कोणाला सांगू ना? मग तू विचार का केलास? तू जेव्हा ते बोललीस ना की मी बोलले म्हणजे मला बोललं. शाणा आहेस मग. पेमेंट मी काढलेली. बरं ठीक आहे, जेवून घे. काय बोलतंय? जेव आणि कॉल कर नंतर. ठीक आहे, चल बाय. सो गाईज, मज्जा आली, खूप मज्जा आली. पण मला तो म्हणतोय की मला असं आधी कळलं की मी नाही कोणाला बोललो आहे. पण हां, हे खरं आहे की तो नाही असं माझ्याबद्दल कधीच बोलणार. असे खूप कमी फ्रेंड्स आपल्या लाईफमध्ये येतात की ते आपल्या मागून बॅड बिचिंग करत नाही. सो हा पण तसाच आहे, हा मागून नाही बोलणार, गॅरंटी आहे. आणि त्याला पण पूर्ण, मी एवढं ओरडते बोलते तरी त्याला पूर्ण विश्वास होता की मी असं बोललोच नाही. सो ठीक आहे, हाच होता ब्लॉग आणि खूप मज्जा आली आणि आय होप तुम्हाला पण मज्जा आली असेल. सो तुम्हाला अजून कसे ब्लॉग्स पाहिजेत मला कॉमेंट्स करून सांगा, मी नक्की बनवेन. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका ब्लॉगसोबत. बाय.